नमस्कार मित्रांनो, मावळा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरामध्ये आणि आपला जो विषय आहे आजचा, या ठिकाणी पारनेर मतदारसंघातील जे आमदार आहेत, पारनेर मतदारसंघाचे जे आमदार आहेत निलेश लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे की एक कोविड योद्धा म्हणून प्रॅक्टिकली कशा प्रकारे काम करतात ते आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत भाळवणी या गावामध्ये। नगरपासून एक 20 किलोमीटर अंतरावर भाळवणी हे गाव आहे आणि याच ठिकाणी निलेश लंके जे आमदार आहेत पारनेर मतदारसंघातले, त्यांनीच कोविड सेंटर उभारलेलं आहे की ज्या कोविड सेंटरची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे। लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे निलेश लंके हे सध्या समोर येत आहे। येथीलच उद्योजक भुजबळ यांनी कुठलाही मोबदला न घेता आमदार निलेश लंके यांना सदरील जागा कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिली आहे। याच ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांची ऑक्सिजन पातळी, त्याच्यानंतर पल्स रेट आणि इतर ज्या तपासण्या आहेत त्या केल्या जातात, आपण पाहू शकता। महाराष्ट्रातलं जे चर्चेतलं कोविड सेंटर आहे, ज्या ठिकाणी जे मतदारसंघातली जे गोरगरीब लोक आहेत त्यांची आपल्या घरच्यासारखी सेवा केली जाते, अशा कोविड सेंटरमध्ये आपण आहोत। निलेश लंके जे पारनेरचे आमदार आहे, त्यांच्या संकल्पनेतून त्यांचे स्वतः जातीने या कोविड सेंटरवर लक्ष देऊन असतात। आपण या ठिकाणी पाहू शकता पूर्ण पेशंट जे आहेत कोविड सेंटरमध्ये ते उपचार घेतात। या ठिकाणी तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, महिला आहेत। प्रत्येकाचं एकच सांगणं आहे की अगदी घरच्याप्रमाणे आमदार साहेब आमची काळजी घेतात। तुमचं नाव सांगा? शोभा संपत। कुठलं गाव? कानूर पठार, पारनेर तालुका। बरं, किती दिवसापासून आहे तिथं? 5 दिवस झाले। बरी आता तब्येत? हो बरं, जेवण वगैरे सगळं? हो, छान झालं। गोळ्या औषधं ते सगळे मोफत? हो। स्वतः असतात ना इथं आमदार साहेब? हो, खूप काळजी घेतात आमदार साहेब। तुमचं गाव इथून किती किलोमीटर आहे? 30-35। सुशांत राजेंद्र पवार, कुठून आलेले इथं? राहणार जामगाव तालुका, पारनेर जिल्हा अहमदनगर। बरं, किती दिवसापासून आहे इथं? तिथं आज 5वा दिवस। कसे भेटले उपचार? योग्य, एकदम मस्त। जेवणाची त्याची नाश्त्याची व्यवस्था सगळी उत्तम व्यवस्था, सगळं टायमावर भेटतं ना? हो। सकाळी 9 नाश्ता, हां, दुपारी जेवण, परत 4 वाजता नाश्ता, परत संध्याकाळी जेवण, गोळ्या औषधं सगळं मोफत। कुठले आहेत आजी? पुरवण किती दिवसापासून आहे तिथं?
हा काल आले काल का बरं बरं जेवण ते भेटतं का वेळेवर काल आलं जे भेटलो आम्हाला संध्याकाळच्या पर्यंत बरं बरं कुठलेत दादा कुठलेत म्हटलं हंगा हांगा हो बरं बरं किती दिवसापासून तिथं आज तिसरा दिवस आहे. ताईन तुम्ही सोबतच आहेत का हो. दोघं कसे आहेत माझी हा कसे आहेत उपचार एकदम छान आहे. व्यवस्थित एकदम बरं बरं कुठली अडचण नाही. जेवण वगैरे जेवण वगैरे पण एकदम पद्धतशीर कुठलेही म्हणजे नाही का कोणी नाव पण नाही ठेवू शकत अशा पद्धतीने. बरं बरं आमदार साहेब असतात का जातीने हो, इथं आमदार साहेब दिवसभर असतात. रात्री पण ते 2-2:30 वाजता चक्कर मारतात. बरं बरं गोळ्या औषधांचे काय पैसे वगैरे घेतात का नाही अजिबात नाही. 1 रुपया कुठल्याही गोष्टीचा चार्ज नाही. बरं बरं जेवण वगैरे ताई जेवण पण छान असतं वेळेवर येतं वेळेवर येतं बरं बरं काम असावं तर असं निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी अगदी शिस्तीत हे सेवेचं काम चालू आहे. या ठिकाणी जवळपास 150 स्वयंसेवक प्रतिष्ठानचे कुठलाही मोबदला न घेता अविरत सेवा लोकांची करत आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यातला भाव बोलण्यातली आपुलकी आणि तळमळ हीच रुग्णांना बरं होण्यासाठी बळ देते हे आम्ही आज या ठिकाणी पाहिलं आहे. नमस्कार, मी दत्ता कोरडे. या शेजारील 3 किलोमीटर अंतरावरती गाव आमचे हिवरे कोरडा गाव. त्या ठिकाणी सरपंच म्हणून आम्ही काम करतो आणि मी पारनेर आगारामध्ये एसटीचे चालक आहे. 14 तारखेला आंबेडकर जयंतीच्या दिवशी आमदार लोकनेते निलेश लंके साहेब हे आमचे दैवत आहे. त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी कोविड सेंटरची स्थापना झाली. 1100 बेडचं कोविड सेंटर. या ठिकाणी समोर 1000 बेड आहेत आणि बाजूला ऑक्सिजनचे 100 बेड आहेत. ते 1100 बेडचं कोविड सेंटर या ठिकाणी आम्ही पेशंटची सेवा करतो. मी एस टीचा चालक असून परंतु आमचे आमदार साहेब सर्वसामान्य जनतेसाठी एवढं वाहून घेतले. या ठिकाणी आमचा मतदारसंघ सोडून संपूर्ण आमच्या आसपासच्या सर्व तालुक्यातले माणसं या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेले आहेत. आम्ही आमदार साहेब जसे 24 तास 365 दिवस या सर्वसामान्य जनतेची सेवा करतात, तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी आमच्या जेवढं होईल तेवढं असा या ठिकाणी या पेशंटची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सुद्धा सकाळी 7 ते रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत या ठिकाणी सेवा आमचे प्रतिष्ठानचे 100 कार्यकर्ते सेवा करीत असतात. मी आमच्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला, नवे तर त्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला आणि त्या ॲम्ब्युलन्सवरती ॲम्ब्युलन्स चालवायची कोणी असा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाऊन असल्यामुळे आमच्या एस टी महामंडळाची सेवा बंद होती, म्हणून मी स्वतः या ठिकाणी ॲम्ब्युलन्स चालवतो. आमच्या कोविड सेंटरमध्ये जे पेशंट सिरियस झाले, ज्यांचा ऑक्सिजन 85, 84, 86, 87 असा झाला, त्या पेशंटला सिव्हिल हॉस्पिटल नगर आणि बुथ हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही ॲडमिट करण्याचं काम करतो. ज्यांना शक्य आहे, ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, त्या पेशंटला आम्ही त्या हॉस्पिटलपर्यंत सोडवण्याचं मी स्वतः काम करतो. या ठिकाणी नवीन पेशंट आले त्यांना ॲडमिशन देण्याचं काम किंवा कुणाला बेड देण्याचं काम, टॉयलेट साफ करण्याचं काम, पेशंटच्या बिस्लरी तोंडाचे काढलेले मास्क असतील, जुन्या बिस्लरी असतील, या ठिकाणी झाडू मारायचं काम असेल, आम्ही सर्व काम या ठिकाणी करत असतो. आमचे सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ती सेवा करत असतात. लोकनेते निलेश लंके साहेब या ठिकाणी स्वतः 24 तास या ठिकाणी असतात, झोपायलाच या ठिकाणी असतात. आम्ही सुद्धा त्यांच्या पावला पाव ठेवून त्यांच्या बरोबरी राहून या ठिकाणी काम करत असतो. ठिकाणी दुसऱ्या बाजूला ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल जी कमी झालेली आहे अशांसाठी 100 बेडचं अद्ययावत असं ऑक्सिजन रुग्णालय या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी पेशंटसुद्धा उपचार घेत आहेत. आपण पाहू शकता. आपली ॲम्ब्युलन्स गेली का त्याच्यात जायचं. नाव काय म्हणले? बाळासाहेब बरं, कुठले येतं? पारनेर. पारनेरचे. किती दिवसापासून आहे तिथं? 4-5 दिवस. बरं बरी तब्येत आता? ह्या उपचारासाठी कुठले काय चार्जेस काय घेतले का तुमच्याकडून? नाही, पूर्ण फ्रीमध्ये जेवण वगैरे? आमदार साहेब येतात का इथं? हो, येतात. कसं आहे त्यांचं काम? काम एकदम व्यवस्थित.
घरी गेला लगेच हिंडायचं नाही. हेच आहेत आमदार निलेश लंके. स्वतःला आमदार न मानता एक जनसेवक म्हणून काम करणारे एक सच्चे कार्यकर्ते. स्वतः जातीने कोविड जे रुग्ण आहेत त्यांचं ऑक्सिजन तपासून त्यांना आधार देताना आपण पाहू शकता. याच ठिकाणी सेवा करणारे आरोग्य कर्मचारी हे कशा प्रकारे येणाऱ्या रुग्णांना मदत करतात किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्वतः आमदार लंके या ठिकाणी थांबून ते करताना आपल्याला दिसत आहेत. आपण पाहू शकता. याच किचनमध्ये कोविड रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक केला जातो. रोजचे जे व्हिजिटर्स आहेत त्यांनासुद्धा जेवण याच ठिकाणाहून दिलं जातं. खूप उत्कृष्ट पद्धतीचं क्वालिटीचं जेवण या ठिकाणी बनवलं जातं. याच्यामध्ये आहार तक्त्यानुसार जेवणाची जी पद्धत आहे ती अवलंबली जाते. पाहू शकता आपण. या बाजूला जे किराणा सामान असेल, धान्य असतील, भाजीपाला असेल तो साठवून ठेवलेला आपण पाहू शकता. दानशूर व्यक्ती समाजातल्या अशा भरपूर लोक या ठिकाणी मदत करतात. हे औषध विभाग आहे. पाहू शकता तुम्ही. कुठलीही धान्याची कमतरता या ठिकाणी जाणवत नाही आहे. आणि समाजामध्ये ज्यावेळेस असं एखादं काम उभा राहतं त्यावेळेस हजारो हात त्याच्या पाठीमागं निश्चितच असतात आणि आपसुकपणे लोक येतात. आम्ही या ठिकाणी हे पाहिलं आहे. कोविडची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जी भीषणता आहे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामध्ये आपण अनेक ठिकाणी घटना पाहतो की घरचे नातेवाईकसुद्धा स्वतःचे जे घरचे रुग्ण आहेत त्यांना दवाखान्याच्या गेटपर्यंत सोडतात आणि घरी वापस येतात. पण अशा विपरीत परिस्थितीमध्ये कोविड योद्ध्यांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करणारं हे जे रसायन आहे जे आमदार आहेत आपले निलेश लंके साहेब
त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साहेब, एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की सध्याची जी परिस्थिती आहे ती पूर्ण कोविड संघर्ष परिस्थिती आहे. लोक कोविड वाढत जायला देत असतील की म्हणजे शहाणपणाने वागणारे जे लोक आहेत, शहाणपणाने त्याला वेडेपणा म्हणतात. मग हा वेडेपणा नेमका कशासाठी, नेमकं हे काय नेमकं उद्देश काय हा वेडेपणा नेमका कशासाठी? कोरोनाच्या काळात प्रत्येकाने पुढे येऊन काम केलं. कधी कधी म्हणतात ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अशी परिस्थिती. त्या परिस्थितीत आपण म्हणजे शेवटच्या थरापर्यंत काम केलं पाहिजे. शेवटच्या रुग्णापर्यंत जाऊन आपण त्याची घरी काम केलं पाहिजे. या कोरोना इतकी महाभयंकर परिस्थिती तुम्ही पाहिलं असं 2020चा कोरोना आणि आत्ताच्या कोरोनामध्ये जमीन आसमानचा. मागच्या वर्षीच्या कोरोनात सुद्धा आम्ही ग्राउंड लेवलला येऊन काम केलं. अन्नदान असू, चप्पल वाटप असू, किराणा किट वाटप असू, त्या वर्षीसुद्धा आपण टाकळी डोकेश्वरला आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरू केलं. पण त्या कोविड सेंटरमध्ये आत्ताच्या कोविड सेंटरमध्ये जमीन आसमानचा. रुग्णांच्या संख्येत सुद्धा बराच फरक. पहिले एखाद्या गावात एखादा रुग्ण निघायचा, पण आता एकाच कुटुंबात 5-5 केस. कारण ज्यावेळेस प्रत्येक गावागावातून फोन यायला लागले तर व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या, बेड उपलब्ध करून द्या, ओपी द्या, रेमडेसिवीर इंजेक्शन द्या, प्लाझ्मा द्या. आपण त्यावेळेस या भाळवणी या ठिकाणी या नागेश्वर मंगल कार्यालय, भुजबळ कुटुंबाचं हे मंगल कार्यालय, या मंगल कार्यालय म्हणजे हे टोटल 5 एकराचा परिसर आहे. या परिसरामध्ये आपण 1100 बेडची खुर्ची. त्यामध्ये 1100 बेडमध्ये 1000 बेड या ठिकाणी तुम्ही पाहिलं. हे सगळे 1000 बेड पलीकडला हॉल आहे. म्हणजे ज्या पेशंटला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाची लागण आहे, जास्त त्रास होत नाही, ते पेशंट या ठिकाणी ॲडमिट केले जातात. त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होती. त्यांना काही वेगळा त्रास व्हायला लागला त्यावेळेस आपण त्यांना 100 जे O2ची बेड आहे आपल्या ऑक्सिजनची त्या ठिकाणी ॲडमिट केलं. त्यामुळे तुम्हाला म्हणजे या ठिकाणी इतका चांगला रिस्पॉन्स मिळतो या ठिकाणी. आपण आत्तापर्यंत 2250 पेशंट डिस्चार्ज. 2250. आत्ताच्या परिस्थितीत आपल्याकडे 1060 ते 70 पेशंट आत्ता ॲडमिट झाले. पण त्यामध्ये 121 रुग्ण फक्त 121 रुग्णच आपण रेफर केले. 121 रुग्ण म्हणजे इतकं चांगलं प्रमाण आहे. त्यामागे कारण हे की मी हे पाहिलं मी ज्यावेळेस कोरोनाच्या परिस्थितीने प्रत्येक हॉस्पिटलची संपर्कात राहिली, प्रत्येक ठिकाणी त्या रुग्णांची विचारपूस केली. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 80% जे मृत्युमुखी पडले कोरोनाचा ते फक्त भीती. या ठिकाणी आपण इतकं वातावरण भीतीपोटी मृत्युमुखी पडल्यानं आपण वेगळं केलं. या ठिकाणी त्या भीतीला मारण्याचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी सकाळी योगा असतात, 7-7:30 वाजता योगा असतो, त्यानंतर नाश्ता असतो, दुपारी जेवण असतो, 4-4:30ला आपण त्या ठिकाणी फ्रूट दिले जातात, फळं दिले जातात. नंतर परत एक 4:30-5च्या दरम्यान या ठिकाणी प्रवचन असू, भजनाचा कार्यक्रम असू, सांस्कृतिक कार्यक्रम असू, एखाद्या तज्ज्ञ डॉक्टराचं मार्गदर्शन असू, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम. संध्याकाळी जेवणानंतर सुद्धा आपण धार्मिक कार्यक्रम दाखवला जातो. म्हणजे वातावरण एकदम आनंदी वातावरण झालं. आणि या ठिकाणच्या प्रत्येक पेशंटला मी स्वतः म्हणजे आपल्याकडे आत्ता जेवढे पेशंट ॲडमिट आहेत प्रत्येक पेशंटचे ऑक्सिजन लेवल, त्या पेशंटचा स्कोअर किती हे सांगतो. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. या ठिकाणी 20 घंटे ते 20 घंटे आम्ही या ठिकाणी. हे आताच आपण जे सांगितलं रेफरचा विषय, 121 पेशंट तुम्ही आतापर्यंत रेफर केले. हे रेफर करणं म्हणजे फक्त इथून पाठवून देणं, त्याच्याला फॉलोअप पुढं घेतला जातो ना. आता एखाद्याला समजा इथून तुम्ही सांगितलं किंवा नगरला तुमचे कार्यकर्ते गेले, नगरला पाठवलं, त्याला बेड भेटतो नाही भेटतो, ह्याची म्हणजे ह्याचं गणित किंवा ह्याचं नियोजन कसं रेफर करणं आणि रेफर करून त्याची व्यवस्था करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखाद्या पेशंटची एकदम ऑक्सिजन लेवल कमी झाली, त्याला आपण औषध उपचार देऊ शकत नाही आणि त्याला आपल्याकडे ठेवून त्याची जीवाशी खेळण्याचा अर्थ होतो. त्यामुळे त्याला आपण रेफरपत्र दिले की सिव्हिलला जा, हे असं होत नसतं. त्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलशी संपर्क साधायचा, बेड उपलब्ध आहे का, या पेशंटची अशी परिस्थिती, या पेशंटचं वय इतकं आहे, त्याला बेड उपलब्ध करून द्यायचे म्हणून पेशंट करतो. बेड उपलब्ध करून दिल्यानंतरच तुम्ही त्याला परिस्थिती चांगली, त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचा, त्यावेळेस आपण त्याला
खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करून देतो आणि मग तो पेशंट हरवून जातो. तुम्ही पाहिलं असून जर एखाद्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी आहे आणि त्याला जर चार हॉस्पिटलच्या दारात जर फिरवलं तर प्रत्येक हॉस्पिटलने सांगितलं की बेड शिल्लक नाही, बेडची त्याची मानसिकता असावी आणि ते अजून त्याची परिस्थिती खराब होते. त्यामुळे एखाद्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी जरी असेल तर त्रास जरी होत असेल आम्ही त्याला O2 सेक्शनला ॲडमिट केलं जातं. त्याला गोळ्या औषधं इंजेक्शन दिलं जातं आणि त्या नातेवाईकांना सांगितलं जातं की तुम्हाला सरकारी दवाखान्यात पेशंट ॲडमिट करायचं ते खाजगीत करायचं. ते जर म्हणले खाजगीत तर मग खाजगी आम्ही प्रयत्न करतो त्याला बेड उपलब्ध करून द्यायला. ते म्हणले सरकारीत आमची परिस्थिती नाही तर सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून द्यायचं आहे. आम्ही प्रयत्न करतो मग पेशंट आमच्या या ठिकाणाहून डायरेक्ट त्या हॉस्पिटलमध्ये बेडवरच. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की सगळं इथं कोविड पेशंट आहेत, काही सस्पेक्ट असतील, संशयित असतील, पलीकडच्या साईडला ज्यांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे असे काय पेशंट असतील. मग या सर्वांमध्ये तुम्ही वावरताना स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेता? प्रत्येक वेळेस जर मी माझी काळजी करतो पाहिजे सगळे हे करायचं कोणी कुछ पाने के लिए कुछ होना पाहिजे. माझं ध्येय हे की हे माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजे, या लोकांना मी वाचवलं पाहिजे ना. मी जर माझा विचार करीत बसतो अरे माझं काय होईल, माझं काय झालं, मग काय करायचं, तर हे लोकांनी काय कोणाच्या दारात जाऊन बसायचं. आज 3,500 लोकांना आपण उपचार 2,500 2200-2300 लोक आपण उपचार घेऊन आपल्या सुखरूप घरी पोहोचले. या ठिकाणी 1000-1100 पेशंट आहे, हे लोकांनी कोणाच्या दारात जाऊन बसायचं. त्यामुळं माझं एक वाक्य आपलं काय होईल ते होईल, हे लोक सुरक्षित राहिले पाहिजे. आता दुसरा एक थोडा पर्सनल विषय आहे, पर्सनल प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक घर असतं, कुटुंब असतं. ठीक आहे, आपण सार्वजनिक क्षेत्रात काम करता ही गोष्ट ठीक आहे, पण ताईसाहेबांचा जो विषय आहे, वहिनी साहेबांचा जो विषय आहे की माझं घर माझं कुटुंब, म्हणजे तुमच्याकडून काय अपेक्षा असतील किंवा तुमच्याबद्दल काही त्यांचे काही निर्बंध आहेत का, किंवा तुम्ही जास्त हे करू नका, जास्त संपर्कात जाऊ नका, त्यांची भूमिका ह्या कार्याच्या पाठीमागं किंवा हे ज्या कोविड सेंटर आहे ही सेवा आहे त्याच्या पाठीमागं त्यांचं पाठबळ कसं आहे तुम्हाला, किंवा त्यांची काही तक्रार आहे का? घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाची तक्रार असते की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्रास होऊ शकतो. कधी होतो आपण बाहेरच्या रुग्णांच्या ठिकाणी गेल्यानंतर असं घरून सांगितलं जातं, आणि या ठिकाणचा प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबात, माझ्या कुटुंबातल्या लोकांची त्या ठिकाणी लक्ष देणं माझं काम आहे. आणि मी कुटुंब असे लिमिटेड कुटुंबाच्या व्याख्या मानणारा माणूस आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाचं काय असतं, नवरा बायको 2 पोरं आणि जमलं तर आई बाप्पा सांभाळणारी लोक समाज. निलेश लंके हे सगळं कुटुंब सांभाळतो, हे सगळं कुटुंब माझं आहे. या ठिकाणचे हे सगळे रुग्ण माझे, माझा भाऊ आहे, माझी भाई आहे, माझे वडील आहे, माझे सगळे कुटुंबातले लोक आहेत. कुटुंबाची भावना आहे ना माझी. ही जी धडपड आहे ही कुठपर्यंत चालणार, ही जी धडपड आहे, ही जी तळमळ आहे ही कुठपर्यंत चालणार? शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. जोपर्यंत निलेश लंके आहेत जोपर्यंत मला कधी काय जण असं विचार करतो, अरे मला तुला निवांत भेटायचं, आम्हाला तुला निवांत कधी, आम्हीच बघितलं. आम्ही त्याला सांगतो म्हणजे सांगतो की तुला ज्या दिवशी बातमी का निलेश लंकेचं काहीतरी झालं त्या दिवशी निलेश लंके निवांत असेल, तोपर्यंत निवांत नसतं. तसे एवढ्या लोकांची दुआ आहे, अशी वेळ तर कधी येणार नाही. आपल्या पाठीमागं आहे. निश्चितच तुमचा जो समाजकार्याचा राजकारणाचा जो आलेख आहे निश्चितच तुम्हाला 100% पाठबळ भेटणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. आणखी छोटेसे 2 प्रश्न आहेत माझे फक्त, की महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना किंवा सरकार कुणाचे ह्या गोष्टी काही देणे घेणं, ज्यावेळेस आपत्ती येते त्यावेळेस जी भूमिका आहे सरकारची लोकप्रतिनिधी त्यावेळेस लोकांसमोर येते. की आता फेसबुकवर पोस्ट चालू येतं की जे लोक तुम्हाला 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांना खांद्यावर घेऊन मतदान करण्यास घेऊन जातात ते लोक कुठं दिसत नाहीत. पण टोटल विरोधाभास तुमच्या ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं. तुमच्या कार्यकर्त्याशी आम्ही तुमच्या पाठीमागं बोललो होतं, कार्यकर्त्यांची तळमळ तुमच्या पाठीमागं सुद्धा, टक्केवारीमध्ये काम करण्यामध्ये कार्यकर्ते किती पुढं असतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. पण तशी पद्धत आम्ही इथं अनुभवलेली नाही आहे. माझ्या नेत्याने मला सांगितलं आहे ही तळमळ सकाळी 26 किलोमीटरहून एक पोरगं श्याम पवार नावाचं इथे येतं आहे आणि ते रात्री 10 वाजता काम करतं हे आम्ही आता बघितलं आहे. ही तळमळ ही धडपड अशा कार्यकर्त्यांसाठी तुम्ही, आणि महाराष्ट्रातून आम्ही आता बघितले की महाराष्ट्रातून लोक तुमच्यासोबत काम करायला तयार आहेत, त्यांच्यासाठी एक काय मेसेज द्याल तुम्ही? आणि जे लोकप्रतिनिधी काम करीत नाहीत
मग ते ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा तुमचे झेडपी मेंबर असतील किंवा आमदार असतील, तुमचे सहकारी असतील, खासदार असतील आणि बाकी काही कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे किंवा यंग जनरेशनने ह्याच्यामध्ये कसं पुढं आलं पाहिजे, एक त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का? किंवा तुम्ही एक तुमची जबाबदारी, तुमचं एक त्याला काय म्हणते सामाजिक भान हे कुठंतरी हरवत चाललंय, राजकारण्यांकडे बाजूनं लोकांचा दृष्टिकोन चेंज होत चाललाय. दुसऱ्याला मेसेज देण्या इतका मी मोठा आहे, दुसऱ्याला मार्गदर्शन देण्या इतका माझी पात्रता नाही. शेवट मी माझं पाहतो, मी आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता असतात आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करतो. मी आमदार नाही, ही भूमिका आपण समजा, ही भूमिका महत्त्वाची. जर मला असं वाटलं का मी आमदार आहे तर माझं आणि ह्या जनतेचा अंतर पाळलं नाही. पण माझं काय म्हणणं आहे, हेच जर काम मोठ्या स्वरूपात जर वाढलं, एक तुमचं कार्यक्षेत्र पारनेर आहे, पारनेर मतदारसंघ आहे किंवा महाराष्ट्रात जर झालं तर हे टोटल महाराष्ट्राचा कुटुंब आणखी आपलं मोठं होणार आहे ना. ह्या अँगलने एखादा मेसेज किंवा लोकांनी थोडं जरा एक काहीतरी कुठंतरी नीतिमत्ता आपण देणं लागतो ह्या लोकांचं. ही वेळ असते, असं असतं, ही वेळ असते की आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी सेवाभावी संस्था पुढे आल्या पाहिजे. सगळ्याच गोष्टी राजकीय पुढारी मंडळींवर पण ढकलण्यात अर्थ आहे ना, सगळ्यांनीच पुढे आलं पाहिजे ना. आता काही रडीचा डाव खेळण्याचा अर्थ नाही ना, त्यांनी केलं पाहिजे यांनी केलं पाहिजे, तो काय करीत नाही, ह्यो काय करीत नाही, सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे ना. कोरोनाला जे घाबरतात त्यांच्यासाठी एक काय मेसेज द्याल शेवटची गोष्ट की त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे, तुम्ही घाबरू नका, काही होत नाही. कोरोना आपण 100% मात करू शकतो, पण आपला तो रुग्ण घाबरला नाही पाहिजे. तुम्ही साध्या सिंपल आपल्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्या गोळ्या आणल्या तरी तुम्ही पेशंट क्लिअर होणार, तर ते घाबरला नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं माझे या रुग्णाला सांगणे आणि खाण्यावर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, आराम केला पाहिजे. कोरोनाला आपण 100% हरवू. धन्यवाद साहेब. आत्ताच आपण निलेश लंके साहेब यांची या ठिकाणची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. निश्चितच खूप कौतुकास्पद हे काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा कामाची खूप गरज आहे. या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्ही पाहिलं की नाशिक, पालघर या ठिकाणून सुद्धा काही तरुण आलेले आहेत आणि निलेश लंके प्रतिष्ठान हे त्या ठिकाणी त्यांना प्रतिष्ठानसोबत काम करायचं आहे असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आम्ही मावळा जे आपलं लाईव्ह न्यूज चॅनल आहे त्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील लोकांना विनंती करतो, ज्या ज्या ठिकाणी ही आपत्ती आहे त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र मिळून काम करणं गरजेचं आहे. आदर्श हे रोल मॉडेल सगळ्या महाराष्ट्रात आम्हाला लवकरच पाहायला मिळेल ही आम्ही आशा आणि अपेक्षा बाळगतो. कोरोनाच्या विषाणूनं श्वासांवर आघात केले, माणूस माणसांपासून दुरावला. ज्यांना कधी आपलं मानलं त्यांनी मदत तर सोडा, साधी विचारपूस करण्याची माणुसकीही दाखवली नाही. अशा भयंकर वास्तवात आमदार लंके यांच्यासारखे नेते लोकांना कुटुंबातले वाटत असतील तर नवल नाही. किंबहुना त्यांची जिगरबाजी त्यांच्यातील देवाचे दर्शन घडवणारी म्हणावी लागेल. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांनी आपले आप्त मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणले. अशा असंख्य लोकांच्या हृदयात लंके यांच्याबद्दल आदराची भावना आहे. मृत्यूशय्येवरून लोक कुटुंबात परतले, येथे लंके यांचे कार्य थांबलेले नाही. उलट त्यांच्या 100हून जास्त स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांच्या टीमने हे कार्य आणखी जोमात हाती घेतलं. हे काम अथकपणे सुरू आहे, सुरू राहील, तेही शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांच्या कोविड सेंटरमध्ये हा मानव सेवेचा यज्ञ अविरत सुरूच राहणार. माझं काहीही होऊ द्या, पण माझी ही माणसं जगलीच पाहिजेत असं सांगत लढणाऱ्या या योद्ध्याला मावळाचाही सलाम.